फ्लॉप असूनही या फिल्मचं नाव गिनीजमध्ये आहे. 2012चा जॉन कार्टर आठवतोय? वॉल्ट डिस्नेने हा सिनेमा सायफाय मूव्ही म्हणून बनवला होता आणि या सिनेमाचं बजेट होतं $450 मिलियन, म्हणजे 3500 कोटी. थांबा थांबा, खरा धक्का पुढे. या फिल्मने कमावले होते फक्त $260 मिलियन, म्हणजे ही फिल्म 1300 कोटींनी लॉसमध्ये होती आणि हा लॉस इतका प्रचंड होता की त्यामुळे याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये गेलं. ही फिल्म द प्रिन्सेस ऑफ मार्स या 1912च्या कादंबरीवर आधारित होती. ही कथा एका सोल्जर भोवती फिरते जो पृथ्वीवरून थेट मार्सवर जातो आणि मार्शियन प्रिन्सेसला वाचवायचं मिशन घेतो. पण प्रॉब्लेम नेमकं काय झालं तर या फिल्मचं मार्केटिंग इतकं वाईट केलं गेलं होतं की फिल्म नक्की कशावर आहे तेच प्रेक्षकांना समजलं नाही. ना त्याचं टायटल समजलं ना ट्रेलर. आणि त्याच वर्षी अवतारच्या यशानंतर प्रेक्षकांची हाय क्लासची अपेक्षा होती बरं का. आता या फ्लॉपचा या टीमला इतका धक्का बसला की डिस्नेचे सीईओ रिस रॉस यांनी चक्क राजीनामा दिला. या फिल्मचे डिरेक्टर अँड्र्यू स्टॅन्टन यांनी लाईव्ह ॲक्शन फिल्म बनवणार नाही अशी डायरेक्ट प्रतिज्ञाच घेतली. आणि या फिल्मची मेन लीड लिन कोलिन्स हिने तर डायरेक्ट इंडस्ट्रीलाच रामराम ठोकला. हाय बजेट, भारी ग्राफिक्स आणि फेमस स्टुडिओ असला तरी कथा आणि प्रेक्षकांशी कनेक्ट नसेल तर एखादा सिनेमा पृथ्वीवरून उडून डायरेक्ट मार्सपर्यंत सुद्धा जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही पाहिलात का जॉन कार्टर? पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला सांगा आम्हाला कमेंट्समध्ये. ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्या.